चाळ पडायला आली म्हणून तिला घर सोडावं लागलं. तशी नोटीसच आली. या चाळीमध्ये नांती बिऱ्हाडं कमीच होती. बाकी बंद दारांना कुलपच जास्त होती. ती लग्न होऊन या चाळीत आली तेव्हा चांगली गजबजलेली चाळ होती. हिला कधी अशी अवस्था प्राप्त होईल वाटलंच नव्हतं. हिचंही नांतं घर होतं. एक एक करत प्रत्येकजण आपला मार्ग धरत चालते झाले. रेशन कार्डावरची नावं कमी झाली. शेवटी कपाळावरचं कुंकूही उतरलं एक दिवस. ही एकटी उरली. दगडविटांची चाळ टेकीस आली. पण ही अशीच ठाम, सगळं पचवायला तयार असल्यासारखी. दिवस रात्र तिला सगळं सारखंच. किती वेळा घरातला दिवाही लावायची नाही. अगदी रात्र झाली तरी स्वतःची परीक्षा घ्यायची. बघूया हे घर आपल्या किती ओळखीचं आहे. ती अंदाजानं घरात चालायची. मोजकं सामान होतं. गरजा कमी करत आणल्या होत्या. सुखदुःखसुद्धा कमी करत आणली होती. भूक तहानेवर संयम राखला होता. पण जगण्यात निराशा मात्र नव्हती. मोडकळीस आलेल्या चाळीच्या व्हरांड्यात कधीचा लावलेला चिनी गुलाब तगला होता. फावल्या वेळात ती त्याची मशागत करायची. 4-2 दिवसांनी एखादं फूल यायचं. ते कधीच्या पुसट झालेल्या गणपतीच्या तसबिरीला मनापासून वाहायची. एक उदबत्तीचा पुडा 6 महिने पुरायचा. कारण फार सुगंधही सोसवायचा नाही. एक उदबत्ती 4-4 दिवस चालायची. नोटीस पाठवण्यापुरती लोकांच्या ही चाळ लक्षात होती. गेली 4 वर्ष पावसाळा आला की नोटीस चिकटवायला वॉर्ड ऑफिसमधली माणसं यायची. तळमजल्यावर लॉन्ड्री होती. तो भैया मग त्यांच्याशी बोलायचा. तेवढाच काय तो संवाद या चाळीत ऐकू यायचा. नाही म्हणायला कुठूनसा एक बोका रोज हिच्या हातची पोळी खायला यायचा. त्याच्यासाठी म्हणून ती रोज पोळ्या लाटायची. त्याचा हिस्सा तो खाऊन जायचा. खाऊन झालं की वळून बघायचाही नाही. आपण चाळ सोडल्यावर याचं कसं होणार हीच चिंता तिला लागून राहिली होती. जणू काही हिच्या घरच्या एका पोळीवर तो जिवंत होता. अहो, मांजराची जात टनाटन उड्या मारत कुठे कुठे जात असेल. त्यासाठी मांजराची जातच कशाला हवी? माणसं काय वेगळी वागतात? टनाटन उड्या मारताना दिसत नाहीत, पण त्यांनाही 10 दिशा खुल्या असतातच की. हीच एक अशी होती जी या चाळीशी बांधली गेली होती. यावेळी नोटीस घ्यायला सुद्धा ती एकटीच होती. लॉन्ड्री बंद होऊन 2 महिने झाले होते. सकाळपासून रिप रिप पाऊस सुरूच होता. त्यात नोटीस घेऊन माणूस आला. त्याने सवयीने नोटीस तळमजल्यावर चिकटवली आणि मुद्दाम हिला भेटायला निखळलेला मोडका जिना चढून वर आला. म्हणाला, तुम्ही मुक्तीचा अर्ज करू शकता? मी सांगेन साहेबांना. तिला मुदत या शब्दाचाच उभं आला होता. पावसाने आधीच एक दमट तवंग वास्तूला चढला होता. तिच्या अंगावरचे कपडेही ओलसर होते. त्यांना पूर्ण सुकायला वावच नव्हता. स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाऊस आत येतो म्हणून खिडकी लावून घेतलेली. घरात कोंडला गेलेला अंधारही ओलसर भासला. तिला मुदत नको वाटली. म्हणाली, मी सोडते चाळ. तुम्ही तुमची कारवाई करा. जाणार कुठे हा प्रश्न मनात तसाच दामटवत तो कारकून चालता झाला आणि जाग आल्यासारखी ही कामाला लागली. पावसाची रिपरिप चालूच होती. कधीची कुठेशी ठेवलेली छत्रीही हाताशी लागेना. पण तरी साठलेल्या पैशातून काही पैसे घेऊन ती खाली उतरली आणि 2 ताज्या भाज्या, नारळाची कवट, गव्हाचं ताजं पीठ, तूप, रवा, वेलदोडे जे जे सुचेल ती घेऊन आली. 4 ठाव स्वयंपाक केला. गजाननाच्या पुसट तसबिरीला नैवेद्य दाखवला. तसाच त्या अंधारलेल्या वास्तूलाही दाखवला. म्हणाली, आता आपला ऋणानुबंध संपला. मी तुला जपलं की तू मला सांभाळलंस माहीत नाही, पण आता हे पुरे. जिथे कधी काळी 6-7 जण अक्षरशः मांडीला मांडी लावून जेवायला बसायचे, तिथे ती आज एकटी बसली आणि यथेच्छ चवीचवीने जेवली. कधीची कोणाची कसली भूक तिच्या पोटात उरली होती हे तिलाही माहीत नव्हतं. ती जेवत असताना तो रोजचा बोका आला. तिने त्यालाही आज ताटातील पोळी वाढली. पोळीवर तूप वाढलं. तोही पंक्तीला बसल्यासारखा तिच्याबरोबर पोळी खात बसला. जेवणं आटपली. तिने वेळ न घालवता आवरावर केली. जे काय सामान होतं ते खाली नेऊन ठेवलं. गादीसकट पलंग एकाला देऊन टाकला. दुधाच्या घोटासह दूध ताकाचं फडताळ दुसऱ्याला दिलं. घरातले कांदे, बटाटे, बेसन, तांदूळ असेच वाटले. एक खुर्ची होती जी मोडलेली होती.
तिला कोणी हात लावेना आणि व्हरांड्यातला चिनी गुलाब त्याकडे कोणाचं लक्षच जाईना. मग वारीला तुळस घेऊन जातात तशी ती त्या चिनी गुलाबाची कुंडी घेऊन निघाली. खांद्यावर फक्त यजमानांनी कधीची आणलेली पर्स होती आणि अंगात तिच्या आईचा जपून ठेवलेला स्वेटर होता. आपण उघड्यावर आलोय याची जाणीव तिला व्हायची होती. तिला साचून राहण्याचा कंटाळा आला होता. झपाझप चालून तिला तो ओळखीचा परिसर ओलांडायचा होता. परिसर तिच्या ओळखीचा होता, पण तिला ओळखणारं कोणी नव्हतं. घरातून बाहेर पडायचं तिने कधीच सोडलं होतं. तिला कोण ओळखणार? पण बघते तर तो बोका निमूट तिच्याबरोबर काही अंतर ठेवून चाललेला होता. त्याला बघून ती थबकली. आता हा कुठे येतोय? आपण कुठे जाणार हे आपल्यालाच माहिती नाही. आणि हा, ती स्वतःच्या विचारात अशी गुरफटत असताना एक गाडी तिच्या समोर येऊन थांबली. गाडीतून एक तरुण उतरला आणि भर रस्त्यात तिच्या पाया पडायला वाकला. कोणाला आशीर्वाद देऊन सुद्धा तिला बरीच वर्ष झाली होती. ती चाचरली. तू मला ओळखतोस? तिनं आश्चर्याने विचारलं. तो छानसं हसत म्हणाला, म्हणजे काय? आपण एका चाळीतले. तिला हसायला आलं. तोही तिचे भाव ओळखून हसला. म्हणाला, मी तुमच्याकडेच निघालो होतो. माझ्याकडे? तिने प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. तो म्हणाला, हो, आम्हाला जरा सोबतीची गरज आहे. माझी बायको प्रेग्नंट आहे आणि माझं फिरतीचं काम. कोणी अनुभवी व्यक्ती घरी असेल तर मला तितकाच आधार. तुम्ही यायला तयार झालात तर मी माझं भाग्यच समजेन. आधार म्हटल्यावर तिला आपण आता उघड्यावर पडल्याची जाणीव झाली असावी. तिच्या होकाराची वाट न बघता त्याने गाडीचं दार उघडलं. हिच्या हातातली चिनी गुलाबाची कुंडी सांभाळून आपल्याकडे घेतली. तो आगाऊ बोका आधी टुन्नकन उडी मारून गाडीत बसला. ती त्याला अरे अरे म्हणत हटकायला गेली तर तो म्हणाला, हा आपलाच बोका आहे? चकित झाली. तिला त्याविषयी बोलायचं होतं, पण इच्छाच होईना. नीतीचा निर्णय समजून ती गाडीत बसली आणि तो बोलायला लागला. म्हणाला, मावशी म्हटलं तर आवडेल का? तर मी शंतनू जठार. माझी आई शिक्षिका होती. तिचं जनार्दन जठारांशी लग्न झालेलं नव्हतं, पण तरी तिने मला जन्म दिला. जनार्दन जठार या चाळीचे मालक. त्यांनी आईची सोय गरोदरपणात याच चाळीत केली. माझ्या जन्माच्या वेळी आई एकटी होती. तेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध आईच्या मदतीला आलात आणि थोडके नाही तर 6 महिने तिची काळजी घेतलीत. पुढे काकांच्या कायदेशीर पत्नीने आक्षेप घेतल्यावर आम्हालाही चाळ सोडावी लागली. पण आई तुम्हाला कधीच विसरली नाही. शेवटपर्यंत तुमची आठवण काढून ती हात जोडायची. म्हणायची, त्या माऊलीच्या उपकारातून कशी मुक्त होणार आहे कोणास ठाऊक, पण माझी देवाला प्रार्थना आहे की त्या माऊलीला सांभाळ. तो बोलत असताना तिचं बोक्याकडे लक्ष गेलं. तो जवळकीने तिला बिलगला होता. त्याच्या नजरेत ओळख होती, संवाद होता. पहिल्यांदी तो चाळीत आला तेव्हा तो तसा इवलासा जीव होता, पण तेव्हाही तो तिला असा बिलगला नव्हता. तिला त्याविषयी बोलायचं होतं, पण जमलंच नाही. तिला अचानक भरून आलं, पण रडायची तिला सवय नव्हती. तिने नेहमीप्रमाणे श्वासासकट सगळं कोंडून घेतलं आणि तेव्हाच आभाळ ऊर फाटल्यासारखं धुवाधार वरसायला लागलं आणि एका टुमदार बंगल्याशी गाडी थांबवत शंतनू म्हणत होता, मावशी, आपलं घर आलं. अगं ये मावशी, आपलं घर आलं ना.